ओके हा पूजन पण आहे. अरे मला सरप्राईज भेटला. ही दुसरी पण इथंच निघाली. ही पण माझ्या मामाची मुलगी आहे. हे बघा हे पण हा लड्डूचा सरप्राईज पण मला इथंच भेटला. मला माहिती नव्हतं ही आलेली आहे म्हणून. सो हे आहे माझ्या मामे बहिणीचं घर. हे बघा आणि भाऊ किचन मध्ये काहीतरी करत आहे. चिकन बनवून राहिले. माझ्या मामे बहिणीचे मिस्टर आहेत आणि ते चिकन बनवत आहेत. आम्ही जस्ट आलो. ब्लॉग मंडळी कसे आहात नक्कीच मजेत असणार असं. आम्ही खूप हॅपी आहे कारण बाहेर चालले आहे. हे बघा काय आम्ही बाहेर चाललो आहे आणि दोघांची बॅग घेतली. दीदी आणि माझी दोघांचीच बॅग घेतली का? पूर्ण फिट केलेली आहे. दीदीची मोठी आहे माझी. ओके सो मला संभाजीनगरला काम आहे तर त्या संभाजीनगरला जात आहे आणि आमचं रिझर्वेशन आहे ट्रेन सो आमची ट्रेन आहे 1 वाजता आणि आम्ही इथून बदलापूरमधून निघत आहोत आता 12ला कारण 12:30ची ट्रेन आहे. तो आधी लोकलने जाणार, आधी रिक्षा नंतर लोकल आणि नंतर मग फास्ट ट्रेन व्हाया टू बदलापूर टू संभाजीनगर. मी खूप एक्सायटेड आहे कारण जेव्हापासून जन्म झाला तेव्हापासून मी संभाजीनगरला कधीच गेले नाही. त्याचं कारण तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे पण त्यासाठी बघायचं आहे तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग. सो चला मग जाऊया संभाजीनगर. हे बघा आणि बघा हे बघा किती एक्सायटेड आहे संभाजीनगरला जाण्यासाठी. तर मंडळी आम्ही निघालो आहे घरामधून कारण काही मिनिटाच्या अंतरावरती आहे रिक्षा स्टँड. हनी लाडू आणि इंग्रज आहे बघा कसे निघालेले आहेत आणि आज वातावरणही छान खुल्लं आहे. सो पाऊसने हे सगळ्यात चांगलं महत्त्वाचं काम झालेलं आहे पण आपल्याला सगळ्यात आधी पकडायचं आहे रिक्षा. सो चला बघूया. फायनली मंडळी आपण पोहोचलो आहे कल्याण रेल्वे स्टेशन. आधी आपला प्रवास झाला आहे रिक्षाने, नंतर झाला आहे लोकल आणि हो नशीब आमचं चांगलं की लोकलमध्ये गर्दी नव्हती आणि रेल्वे स्टेशनवरती आज जास्त गर्दी नाही आहे. नाही तर बापरे खूप गच्च भरलेलं असतात लोकलही आणि प्लॅटफॉर्म रेल्वे स्टेशन सगळं. बट तुम्ही बघतच आहात खूप गर्दी कमी आहे, रश कमी आहे आणि आम्ही उतरलो होतो प्लॅटफॉर्म नंबर 7वरती आणि आम्ही निघालो आहे प्लॅटफॉर्म नंबर 4वरती कारण इथून पकडायची आपल्याला फास्ट ट्रेन आणि आम्ही शोधत आहे बसण्यासाठी जागा कारण नक्कीच 10-15 मिनटं तरी आम्हाला वेट करायचं आहे. सो बघूया कुठे जागा भेटते का कारण ठिकठिकाणी सगळे बसलेले आहेत आणि कुठेही असा स्पेस नाही की तिथे जाऊन बसाव. फायनली आम्हाला भेटली आहे जागा बसायला. हनीचा मोठं तुम्ही बघितला आहे काही बरोबर नाही आहे कारण ती इरिटेट झाली आहे. लाडू बसलेला आहे त्याच्या पप्पांच्या मांडीवरती आणि मी करत आहे शूट. आजूबाजूचे लोक बिचारे ट्रेनची वाट बघत आहे. सो बघा बट एकंदरीत वातावरण शांत आहे, पाऊस वगैरे काही नाही आणि खूप रिलॅक्स वाटत आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे संभाजीनगरला जाण्यासाठी कारण जन्म झाला तेव्हापासून मी आधीच सांगितलं संभाजीनगरला गेले नाही. आणि सो बघूया ही ट्रेनही खूप वेगळी आहे. इंग्रज साहेबांनी सांगितलेलं आहे फक्त सेटिंगची अरेंजमेंट आहे. सो मलाही बघायचं आहे ही ऑल ट्रेन कशी आहे. सो बघा आपली ट्रेनही आलेली आहे. चला जाऊया आता आपला फास्ट. आपले सीट आणि आम्ही 4 जण होतो आणि आमची सीट होती 3 जणांची. इंग्रज साहेबांनी
सर्वांनी एकाला रिक्वेस्ट केली प्रवाशाला की आम्ही 4 जण आहे, सो प्लीज तुम्ही आमची सीट दुसऱ्या जागेवरती आहे, सो आपण एक्सचेंज करू शकतो का. तर तेही ॲग्री झाले आणि त्यांनी त्यांची दुसरी सीट त्यांची सीट आम्हाला दिली आणि आम्ही टोटल पूर्ण बर्थ आम्ही घेतलेला आहे. आणि सरप्रायझिंगची गोष्ट अशी आहे की ही टोटल ट्रेन AC कोचसुद्धा सिटिंगचाच आहे, स्लीपरचं काहीही इथं नाही आहे, सगळ्या अशा सीट्स आहेत. सो मी फर्स्ट टाईम अशा सीटने ट्रॅव्हल करत आहे की ऑल ट्रेन ही फक्त आणि फक्त बसण्यासाठीच आहे आणि 3 सीट अलाव आहेत. सो 4थ्या सीटने सो तुम्ही बघतच आहात सर्व. आणि खूप छान वाटत आहे की आम्ही एका सीटवरती 4 जण आहोत, कारण मुलं झोपतात येतात वगैरे, सो त्याच्यामुळे खूप बरं वाटलं. आणि आता आपली ट्रेन सुरू झालेली आहे, सो आपला झाला आहे सुरू प्रवास. बघूया आता 5 तास 6 तास कसे जात आहात. मंडळी ट्रेन लेट असल्यामुळे 6 तासाचा प्रवास झाला आहे आपला. एकंदरीत खूप छान असा प्रवास झाला आहे, तुम्ही बघितलेला आहे. आणि आपण पोहोचलो आहे संभाजीनगर. येस, सो चला बघूया. संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, हे आहे औरंगाबादचं रेल्वे स्टेशन. तो आता आपण निघणार आहोत पुढे. सो बघूया आता कसं आहे. मी खूप एक्सायटेड आहे बघण्यासाठी. मंडळी आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघालेलो आहोत आणि आपण बुक केलं आहे रिक्षा. आणि लिंगरे साहेब त्यांना देत आहे लाईव्ह लोकेशन. आणि खरंच खूप छान वाटत आहे. मुंबईपेक्षा संभाजीनगरची हवा खूप मोकळी आहे, मोकळं वातावरण आहे आणि असं दबलेलं असं वाटत नाही किंवा श्वास घेताना कुठला त्रास होत नाही. तुम्ही बघतच आहात, रस्तेही खूप मोकळे आहेत, ट्रॅफिक नाही, काही जास्त नाही, वातावरणही मोकळं आहे. सो चला जाऊया मग माझ्या मामी बहिणीच्या इथे. फायनली मंडळी आम्ही पोहोचलो आहे ॲड्रेसवरती. आता बघूया, कॉल करून तिला विचारते कुठं आहे. बघा माझी मामी बहीण आम्हाला घ्यायला आली. हा बघा अथर्व, तिचा मुलगा. तो मी हिच्या घरी आली आहे. हे बघा, ही माझी मामी बहीण आहे. सो फर्स्ट टाईम मी हिच्या घरी आले आहे संभाजीनगर. हे मोबाईलमध्ये हे बघा. बघा हाडी लाडू. भाऊ इकडे चला, अशी समोरच चला. ओके, तो आता आम्ही जात आहे घरी. हा पूजन पण आहे. अरे मला सरप्राईज भेटला. ही दुसरी पण इथंच निघाली. ही पण माझ्या मामाची मुलगी आहे. हे बघा, हे पण हा लड्डूचा सरप्राईज पण मला इथंच भेटला. मला माहिती नव्हतं ही आलेली आहे म्हणून. सो हे आहे माझ्या मामे बहिणीचं घर. हे बघा, आणि भाऊ किचन मध्ये काहीतरी करत आहे. चिकन बनवून राहिले. माझ्या मामे बहिणीचे मिस्टर आहेत
आणि ते चिकन बनवत आहेत. आम्ही जस्ट आलो आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की संभाजीनगरला जन्म झाला तेव्हापासून मी कधी गेले नाही. मी फर्स्ट टाइम आले कारण आम्हाला तातडीचं काम निघालं. काय ब्लॉक चेंडिंग करून कारण आम्हाला तातडीचं काम निघालं म्हणून आम्हाला संभाजीनगरला यावं लागलं. आणि आतापर्यंत का नाही आलो कारण इथे रिलेटिव्ह नव्हते आणि कधी काही कामही पडलं नाही. बट आता तातडीचं काम निघालं म्हणून आम्ही आलो आणि ते माझ्या मामी बहिणीकडे. सो मंडळी आता इथे आम्ही पाहुणचार वगैरे घेणार आहे. 2 दिवस थांबणार आहोत आम्ही इथे. प्रवास करून खूप थकलो होता. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.